गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला आपली आवाज काढ की. अरे बैल बरं अशा पद्धतीने आमची ट्रिप आता निघालेली आहे. ट्रिपच्या उद्धवच्या नावाखाली गावाला. उद्धवच्या गावाला. उद्धव सर आपलं गाव कुठलं? श्री क्षेत्र पिंपळनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगरला चाललेलो आहे आणि तिथे जाऊन आम्ही ते माहित नाही काय करणार आहे. पण एक प्लॅन आहे डोक्यात. बघू शकता का परत एकदा सुट्टी झाला तर झाला. हा, बघू आमचं ते दुपारपर्यंत होत आहे का नाही. झालं तर चांगलं आहे, नाही तर रिटर्न. तर फुल दिवस मजा होणार आहे. तर चला करूया. आणि उद्धव सरांनी आम्हाला सगळ्यांना एक एक लाडू दिलेला आहे. हे बघा, लाडू आम्ही लाडू खातोय. आपण हा लाडू खाऊया आता. चांगली मोठी रील बनवू अजिंक्य. काय मग उद्धव रासकर, कशी चालली आतापर्यंत तुमची ट्रिप? काय गप्पा मारतोय आम्ही. गप्पा मारतोय नाही का? हे अति बडबड करणारे कार्यकर्ते, हे अति शांत कार्यकर्ते, हे मीडियम आणि आम्ही एकदम शांत आहे. आम्ही गप्पा बसलोय. चालेल ना. आम्ही सरदवाडीच्या जवळ आलोय मस्तपैकी. आता आम्ही नाश्त्याला जागा बघणार आहे. 1 किलोमीटर अगोदर सांगतोय तुला. आणि आता आम्ही इथं मिसळ खायला जरा उतरलोय. तर हॉटेल नवनाथ मिसळला. तर आता आमची मिसळ खाऊन झालेली आहे. उद्धवच्या म्हणजे सरदवाडी. उद्धवने सुचवल्याप्रमाणे नवनाथ मिसळला आम्ही मिसळ खाल्लेली आहे आणि चांगली होती मिसळ. आणि भजी वगैरे पण खाल्ली होती. आता आम्ही पुढची जर्नी चालू करतोय आणि ड्रायव्हिंग सीटवर मी आलोय. ड्रायव्हर चेंज केलाय आम्ही. ड्रायव्हर चेंज इन प्रोसेस. आणि आता व्हिडिओग्राफर पण चेंज आहे. स्पेशल चहाच्या नावाखाली पाणी बनवले आणि गरम गोड. नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी आपण आता पोहोचणार आहोत पुढील 12 मिनिटांमध्ये श्री क्षेत्र पिंपळनेर येथे. त्यानंतर आपलं दिवसभराचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कार्यक्रम काय असणार आहे हे माहीत नाहीये. त्या ठिकाणी जाऊनच कार्यक्रम करणार आहे. कार्यक्रम अजून ठरायचा आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अजून कोणाचंच नाहीये. कार्यक्रम होणार आहे का नाही हे पण माहीत नाही. कार्यक्रम नाही झाला तर आमचा कार्यक्रम करून मग परत येणार नाही. आता पुढच्या 11 मिनिटांना आम्ही पोहोचणार आहोत. नमस्कार मंडळी, आम्ही सर्वजण आत्ता हायवेकडून लेफ्ट टर्न घेऊन पिंपळनेरच्या दिशेने रवाना होत आहोत. या ठिकाणी मस्त झाडी झुडपी, ती बैलगाडी आणि गाडीतला मागचा एक बैल. दोन जोड आमची पण बैलगाडी आहे. बैलाला घेऊन चाललेली गाडी. 2 बैल पुढे चालवतात आहे. मागचा बैल चालू आहे. मागचा बैल तोडून चालवतो. आणि हा आहे रस्ता. सुंदर झाडा झुडपांमधून जाणारा रस्ता आहे. सुंदर. आजूबाजूला शेती आहे. कॉन्क्रीटच्या जंगलातून आम्ही खऱ्या जंगलात आलेलो आहे. इकडे मोठी कंपनी जी कार्डबोर्ड बनवते. तोच घेऊन आम्ही उद्धवला मारणार आहे. उद्धव तू काही गप्पा मारू शकतो व्हिडिओ चालू असताना. तसे ते व्हिडिओ मध्ये टाकणार नाही. ऑडिओ बंद असते. काय म्हणतो सांग. एकदा उद्धवच्या तोंडातून बाण पडल्यासारखं पडला त्याला काही रिव्हर्स नाही.
तर आत्ता आम्ही आलो आहे श्री संत निळोबाराय मंदिर पिंपळनेर येथे. मंदिराचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ जरा. इथे गाडी लावलेली आहे, इथे थोडंसं पाण्या वगैरे आहे आणि आता आतमध्ये जाऊया इथे. उद्धव आणि उद्धवचं गावातलं घर. हे बघा, हे आमचे उद्धव कार्यकर्ते. पहिलवान या इकडं. आता इथून वरपर्यंतची आपली शेती बरं का सगळी. हे बघा, नजर जाईल तिथपर्यंत शेती. नजर तेवढीच जाते, लय नाही जात. हा, हे बघा, हे संत्र्याचं झाड आहे. हा आमचा संत्रा आणि ही याची संत्री. चांगले छोटे छोटे लागलेले आहेत. मी लावलेली हा, उद्धव सरांनी लावलेली संत्र्याची शेती. रामफळ यांच्या तिथं सीताफळ आहेत, 5 सीताफळ आहेत. त्याच्या पलीकडनं 6 आंबे, इथं 20 आंबे आहेत त्या साईडला. परत अजून नारळ, आमचा नारळ येतो इथं अजून. डोक्यात एक नारळ पडल्यापासून नारळ येतच नाहीये. ज्याच्यासाठी एवढं कर्ज घेतलं तो हा गोठा. हा बघा, हे डेअरीचं नाव आहे, सॉरी डेअरीचं नाव, डेअरी इथे. रास्कर डेअरी फार्म. तर आता आम्ही इथे गाडी लावून जरा आतमध्ये चाललोय बघायला. इथं काहीतरी, काय माहिती, काहीतरी बघायला चाललोय. चांगलं ऊन आहे थोडं, पण सावली पण आली चांगली, त्यामुळे फिरायला काय वाटत नाही. आता मस्त थोडेसे रायावळे घेतले, ते खाल्ले आंबट, एकदम मोठे मोठे झाडावरनं काढून. इथे असं छोटे 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 किल्ले. ही कार्टी चालली आहेत पुढे तिकडे बरोबर. ते कढीपत्ता का काहीतरी ऐकू आलं मला. 2 मिनिटं, तो 2 मिनिटात आपण त्यांना कॅच करूया. हा, आहे बघा, कढीपत्त्याचं झाड. घरी चाललंय आम्ही. जिम्मेदारी पण न्यायची. हा, मस्त कढीपत्ता आहे, ताजा ताजा. दिस इज द वावर आणि तीच ती म्हण, ऑल वावर इज आवर. अजिंक्य, गेस द वर्ड. टिटवी आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये मला आठवत नाही त्याला काय म्हणतात. हे काय, टिटवी उडती आहे.
लई भारी तेव्हा होतं. मी इथं अभ्यासाला यायचो अभ्यास ना लॉकडाऊनच्या वेळेस ते ऑनलाईन पेपर द्यायला 10-5 पोरं असायची कडकडणी झाडाखाली झाड पाणी बिणी झाड घेऊन अभ्यास करायचा. पोहायचो नंतर अभ्यास इथे ह्या विहिरीत पण पोहायचो पुढे विहीर होती मोठी तिथं बंधन नसतं तर आपण गेलो असतो पुढपर्यंत तिथं. आताही पोहू शकतो तुमची इच्छा असेल तर. पवायचं नाही गाड्या पवायचं नाही. खरं जाणार या इकडे चला गेला. परत एकदा सांग. इथं जवळपास 6-7 चिंचची 80-80 वर्षाची झाड आहेत ही इकडची 60-70 वर्षाची झाड आहेत म्हणजे माझ्या आजोबांपासून त्या चिंच आंबे चिंचा ते खात आले एवढे मोठे. इथे या आमच्या इथे हा ना लय भारी. आपलं होममेड अंदर बनव. ही चप्पल हे होईल बरं हा इथं बघ. तू पण जाऊ शकतो बरं. काय रे भारी. मोर आहेत बाय त्या साईडला आता थोडं सकाळी आलं असतं ना 6-7ला वावरात मोर असते इथं. लेफ्टला जायचं आपण. तर आम्ही आता कुठल्या तरी एका डोंगरावरती चाललोय. तर एकदमच मिनी ट्रेक सारखं 2 बैल पुढे चालले. अय हाय म्हण. तू हाय म्हणला आणि कोंबडा ओरडला. तर आजची आमची ही जी शॉर्ट ट्रिप होती ती खूप छान झालेली आहे. एकदम फायनली आम्ही जे ठरवून आलो होतो ते पण केलं. उद्धवचं गाव पण बघितलं. इकडे तिकडे भटकलो पण सगळं मोफत पीक विमा जे आमच्यातर्फे करण्यात आलं होतं त्याचंही सक्सेस झालं. फुलाची पाकळी समाजाला आमचं जे देणं होतं ते आम्ही दिलं. तर अशा पद्धतीने आमची ही एक शॉर्ट ट्रिप कम बाकी सगळं पण टाइमपास थोडंसं काम असं हे सफल झालेलं आहे. तू जर हे रेकॉर्ड देणारच नाहीये मार्केटमध्ये तर बोलायचंच काय नाही. त्याला काय होतं बोलायचं आपल्या मजेसाठी बोलायचं. त्याला काय होतं मेमरीजसाठी. मेमरीज एक व्हिडिओ करायचा बोलायचा. पण ठीक आहे एनिवे आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा.